गुड मॉर्निंग टू ऑल. लास्ट लेक्चर्समध्ये आपण ट्रेपोनेमा पॅलिडम हा पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझमचा स्टडी करायला स्टार्ट केला होता. तर लास्ट लेक्चर्समध्ये आपण मॉर्फॉलॉजी, कल्चरल आणि अँटीजेनिक स्ट्रक्चर्स आणि रेजिस्टन्स असे 4 पॉईंट्स बघितले होते लास्ट लेक्चर्समध्ये. तर या लेक्चर्समध्ये आपण काय बघायचं आहे की ट्रेपोनेमा पॅलिडम जो सिफिलिस नावाचा जो डिसीज कॉज करतो, त्या फर्स्ट आपण काय करूया की डिसीज हा काय आहे किंवा सिफिलिस डिसीज काय आहे किंवा त्याची हिस्ट्री काय आहे ते आपण बघूया. तर ट्रेपोनेमा पॅलिडम आहे तो एक सेक्शुअली ट्रान्समिटेड होणारा डिसीज आहे आणि फक्त ह्युमन बिंग्समध्येच हा सिफिलिस डिसीज होतो. ह्या ट्रेपोनेमासाठी दुसरे कोणतेही होस्ट प्रेझेंट नाही आहे. ओके, म्हणजेच काय, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे, इट इज एक्सक्लुझिव्ह टू ह्युमन्स अँड नो अदर नॅचरल होस्ट इज प्रेझेंट. तर सिफिलिस हा सेक्शुअली ट्रान्समिटेड होणारा डिसीज आहे, त्याच्यासाठी फक्त ह्युमन बिंगच होस्ट आहेत. ओके, आता त्याची जी हिस्ट्री जी आहे सिफिलिसची तर किंवा ट्रेपोनेमाची ती फार इंटरेस्टिंग आहे की हा ट्रेपोनेमा हा कसा डेव्हलप झालेला आहे किंवा त्याचे ॲन्स्ट्रल मायक्रो ऑर्गॅनिझम्स फर्स्ट आपण कुठे फाइंड आउट झालेले आहेत. तर जो हा ट्रेपोनेमा पॅथोजेन आहे तो फर्स्ट आपण असं गृहीत धरले किंवा असं अज्युम केलेलं आहे की हा जो ट्रेपोनेमाचे ज्या स्पेसिस आहेत ते फर्स्ट आपण त्याचे ओरिजिन्स किंवा ॲन्स्ट्रल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते जे डेव्हलप इन फ्री लिव्हिंग मंकीज इन ट्रॉपिकल आफ्रिकामध्ये जे फ्री लिव्हिंग मंकीज आहेत त्यांच्यामध्ये हा ट्रेपोनेमाचे स्पेसिस डेव्हलप झालेले आहेत आणि त्यानंतर तो प्रोबॅबली एक्सटिंक्ट होत गेलेला आहे. देन दे मायग्रेट टू अमेरिका. यानंतर ते ट्रॉपिकल मंकीजमधून तो डेव्हलप झालेला आहे. त्यानंतर तो अमेरिकाकडे ट्रॅव्हल झालेला आहे आणि कशाच्या थ्रू, तर इट इज बिलीव्ह दॅट सिफिलिस वॉज ब्रॉट टू युरोप बाय कोलंबस सेलर्स फ्रॉम अमेरिका. म्हणजेच काय की जे समुद्राच्या वाटेत जे प्रवास करतात किंवा जे बोट्स असतात त्यांच्या थ्रू किंवा समुद्राच्या थ्रू जे प्रवास करणार किंवा ट्रॅव्हलिंग करणार आहेत, जे बोट्स वगैरे असतात त्यांच्या थ्रू किंवा ज्या बोट्स चालवणारे जे लोक असतात त्यांच्या थ्रू हा डिसीज आफ्रिका टू कोलंबस नंतर अमेरिका असा तो ट्रॅव्हल झालेला आहे किंवा तो डेव्हलप होत गेलेला आहे आणि त्यानंतर हा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे तो फक्त ह्युमन बिंग्सनाच कॉज करणारा असा ठरलेला आहे. तर आहे की नाही इंटरेस्टिंग हिस्ट्री. तर नेक्स्ट आहे सिफिलिस आहे. तर 2 टाईप्सचे आहेत सिफिलिस, एक ॲक्वायर्ड आहे आणि एक जो आहे तो कॉन्जेनिटल आहे. सिफिलिस देर आर 2 टाईप्स ऑफ सिफिलिस, ॲक्वायर्ड अँड कॉन्जेनिटल असे 2 टाईपचे डिसीज आहेत. आपण सिफिलिसबद्दल फर्स्ट आपण केलेलं आहे की डिसीज काय आहे आणि त्याची हिस्ट्री काय आहे, त्यानंतर ह्याचे टाईप्स बघितलेले आहेत. तर नेक्स्ट स्लाइड आहे पॅथोजेनेसिस ऑफ ट्रेपोनेमा पॅलिडम. आता फर्स्ट आपण पॅथोजेनेसिस म्हणजेच काय, तर ट्रेपोनेमाकडे ह्युमन बिंग्समध्ये ज्यावेळी तो एंटर होणार आहे बॉडीमध्ये त्यावेळी त्याच्याकडे डिसीज कॉज करण्यासाठी त्याचे कोणते पार्ट्स त्याला हेल्प करणार आहेत किंवा त्याच्या अडॅरन्ससाठी किंवा मल्टिप्लिकेशनसाठी कसं होणार आहे मदत. तर फर्स्ट आपण पॅथोजेनेसिस ऑफ ऑर्गॅनिझम्स इज to their ability to synthesize outer membrane protein which helps the organism to adhere to surface of the host. outer membrane surface जे असणार आहे कोणाचं ट्रेपोनेमाचं, तर ते आउटर मेम्ब्रेन प्रोटीन मेम्ब्रेन जे आहे ते ऑर्गॅनिझमच्या सरफेसला अडेर राहण्यासाठी होस्ट सेलच्या सरफेसला अडेर राहण्यासाठी हेल्प होणार आहे. त्याचबरोबर हॅलोरेनिडेज विच मे फॅसिलिटेट प्रीव्हॅस्क्युलर इन्फिल्ट्रेशन. हॅलोरेनिडेज काय करणार आहे की होस्ट सेल्समध्ये पेनिट्रेट होण्यासाठी ह्या हॅलोरेनिडेज हेल्प करणार आहे मायक्रो ऑर्गॅनिझम्सला, ट्रेपोनेमाला. होस्ट सेल फायब्रोनेक्टिन ॲब्सॉर्प्शन्स ऑफ
फायब्रोनेक्टिन टू द ऑर्गॅनिझम्स प्रोटेक्ट्स द ऑर्गॅनिझम्स फ्रॉम फॅगोसायटोसिस. आपल्याला माहिती आहे की आपली इम्युन सिस्टीम ज्यावेळी काम करत असते त्यावेळी कोणताही पॅथोजन आलाय की नाही हे बघण्यासाठी आपली बॉडी पूर्ण मॅक्रोफाज किंवा नॅचरल किलर सेल्स आहेत ते आपल्या बॉडीला स्कॅन करत असतात, जेणेकरून कोणताही पॅथोजन्स आपल्या बॉडीमध्ये एंटर होऊ नये. आणि हा ट्रेपोनेमा ज्यावेळी ह्युमन बिंग्सच्या बॉडीमध्ये एंटर होतो त्यावेळी फॅगोसायटोसिसपासून त्याला प्रोटेक्शन देण्यासाठी हे फायब्रोनेक्टिन जो नावचं जे कंपाऊंड असणार आहे ते कंपाऊंड त्याच्या ट्रेपोनेमाच्या आउटर सरफेसवरती प्रेझेंट असणार आहे आणि ह्याच्यामुळं त्याला फॅगोसायटोसिसपासून प्रोटेक्शन मिळणार आहे. तर हे 3 इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत. ह्या 3 इम्पॉर्टंट फॅक्टर्समुळं हा ट्रेपोनेमा आहे इझिली एंटर होणार आहे. त्याचबरोबर मल्टिप्लिकेशन त्याचं स्टार्ट होणार आहे. फर्स्ट आपण आउटर मेम्ब्रेन, हायलोरोनिडेज आणि फायब्रोनेक्टिन. तर असे 3 इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत, व्हायरुलन्स फॅक्टर्स. नेक्स्ट आहे venereal syphilis is acquired by sexual contact. The treponema penetrate mucous surface, cuts of skin and travel from site of infections to the draining and lymph nodes in approximately 30 minutes where they multiply. venereal syphilis आहे ते acquired आहे and by sexual contactने हे पेनिट्रेट होणार आहे ट्रेपोनेमा म्युकस सरफेसच्या मध्ये, किंवा जर स्किनला कट गेला असेल तर त्याच्या थ्रू तो ट्रॅव्हल होणार आहे आणि जिथं त्याला इन्फेक्शन कॉज करण्यासाठी जे इन्व्हायरमेंट ज्या साईडला त्याला मिळणार आहे तिथं तो जाऊन इन्फेक्शन स्टार्ट करणार आहे आणि काही मिनिटामध्येच तो एकदा का त्याला सर्वाईव्ह होण्यासाठी किंवा चांगले इन्व्हायरमेंट किंवा चांगल्या फेवरेबल कंडिशन्स फॉर देअर ग्रोथ मिळाल्या की त्याच्यानंतर तो विदिन 30 मिनिट्स तो मल्टिप्लाय होण्याला स्टार्ट होतो. तर नेक्स्ट आहे ड्युरिंग इन्क्युबेशन पिरियड द बॅक्टेरिया नॉट ओनली इन्वेड द लिम्फॅटिक बर्ड्स ऑल्सो डिसमिनेट्स ऑन द ब्लड स्ट्रीम्स वेअर इट अडहेअर टू द सरफेस प्रोटीन्स ऑफ एंडोथेलियल सेल्स. म्हणजेच काय की एकदा का तो इन्क्युबेट झाला, इन्क्युबेशन पिरियड त्याचा संपला की फक्त ऑर्गॅनिझम्स हा आपल्याला इन्फेक्शन कॉज करणार नाही किंवा त्याच इन्व्हायरमेंटमध्ये तिथं तो इन्फेक्शन कॉज केला तिथंच तो राहत नाही, तर पूर्ण आपल्या बॉडीमध्ये हा पॅथोजन आहे तो पूर्ण ट्रान्सफर होतो किंवा डिवाइड होतो आणि पूर्ण बॉडीला होल बॉडीला इन्फेक्शन कसं होईल याच्यावरती तो फोकस करतो. तर हे सगळे जे आहेत फॅक्टर्स तर पॅथोजेनेसिस किंवा व्हायरुलन्स फॅक्टर्स आहेत. तर वेनरल सिफॅलिसमध्ये ज्यावेळी त्याला म्युकस मेम्ब्रेन्समधून तो पेनिट्रेट होतो किंवा बॉडीमध्ये एंटर होणार आहे, त्याचबरोबर एक स्किनला कट केला असेल तर त्याच्या थ्रू तो एंटर होणार आणि त्याला फेवरेबल कंडिशन्स कुठे आपल्या बॉडीमध्ये मिळणार आहे त्याच्या ग्रोथसाठी हे फाइंड आउट करणार. एकदा का त्याला ते फाइंड आउट झालं की त्यानंतर तो काय करणार आहे की विदिन 30 मिनिट्स मल्टिप्लाय व्हायला सुरू होतो. त्याचबरोबर लास्ट पॉईंटमध्ये आपण असं बघितले की हा ऑर्गॅनिझम फक्त इन्व्हेड होत नाही, तर म्हणजेच काय फक्त इन्फेक्शन कॉज करून तिथं थांबत नाही, त्या लिमिटेड पोर्शनमध्ये किंवा त्या एरियामध्ये आपल्या बॉडीमध्ये तो राहत नाही, तर पूर्ण बॉडीला होल बॉडीला कसं इन्फेक्शन होईल ब्लड स्ट्रीमच्या थ्रू तो ट्रॅव्हल होतो आणि पूर्ण होल बॉडीला इन्फेक्शन करण्याचं काम हा ट्रेपोनेमा करतो. ओके, तर हे सगळे व्हायरुलन्स फॅक्टर्स आहेत. इथं मी अजून एक चार्ट इन्सर्ट केलेला आहे, तुम्ही बघू शकता. फर्स्ट आपण आउटर मेम्ब्रेन प्रोटीन्स प्रमोट अडेरन्स टू टी ट्रेपोनेमा पॅरिडम टू द सरफेस ऑफ होस्ट सेल्स. आउटर मेम्ब्रेन प्रोटीन्स आपण फर्स्ट बघितले होते लास्ट स्लाइडमध्ये. तर होस्ट सरफेस आहे, सरफेस ऑफ होस्ट सेल असणार आहे, त्याला अडेरन्ससाठी हे आउटर मेम्ब्रेन प्रोटीन्स पॅरिडमचं त्याला हेल्प करणार आहे. त्याचबरोबर एन्झाइम हायलोरोनिडेज आहे, ते काय करणार आहे की इन्फिल्ट्रेशन प्रिव्हेस्क्युलर इन्फिल्ट्रेशन म्हणजेच काय की पेनिट्रेट सेलमध्ये पेनिट्रेट होण्यासाठी हे एन्झाइम त्याला हेल्प करतं. नेक्स्ट आहे फायब्रोनेक्टिन, हे काय करणार आहे तर फॅगोसायटोसिसपासून त्याला प्रोटेक्शन देणार आहे. तर हे सगळे व्हायरुलन्स फॅक्टर्स आहेत आणि कसं पद्धतीने त्याला हेल्प करणार आहेत, त्याचे फंक्शन्स काय आहेत ते आपण इथं बघितलेलं आहे. नेक्स्ट स्लाइड आहे क्लिनिकल सिम्पटम्स. आता जे क्लिनिकल सिम्पटम्स आहेत ट्रेपोनेमाचे ते डिवाइड झालेले आहेत, तर अर्ली आणि लेट सिफॅलिसमध्ये असे डिवाइड झालेले आहेत.
तर अर्ली सिफिलिसमध्ये परत प्रायमरी अँड सेकंडरी स्टेज आहेत आणि लेट सिफिलिसमध्ये टर्शरी आणि क्वाटर्नरी स्टेज असे 4 स्टेजेसमध्ये ते डिवाइड झालेले आहेत. तर फर्स्ट आपण प्रायमरी सिफिलिस काय आहे ते बघूया. द बॅक्टेरियम एंटर्स द बॉडी थ्रू अ ब्रेक इन द स्किन or penetrate the mucous membrane for genitalia. ओके, म्हणजेच काय, हा आपल्या बॉडीमध्ये ज्यावेळी एंटर होतो, जर काही स्किनला कट गेला असेल किंवा वेंट्रल कॉन्टॅक्टच्या वेळी जर हा जर एंटर झाला बॉडीमध्ये, त्यावेळी काय होणार आहे की हा इन्फेक्शन स्टार्ट करतो. टिश्यू डिस्ट्रक्शन्स इन प्रायमरी सिफिलिस. द मायक्रोबियल व्हॅरुलन्स microbial halonoides destroys the polysaccharides that host cell together extracellular matrix. The cellular immune defenses against replicating treponema and tissue. This results in ulcer formation. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळी आपल्या बॉडीमध्ये हा ट्रेपोनेमा पॅलिडम एंटर होतो त्यावेळी काय होणार आहे की टिश्यूला डिस्ट्रक्शन किंवा डिस्ट्रॉय द टिश्यू हे फर्स्ट ऑफ ऑल ह्याचं काम असणार आहे. एकतर आपल्या बॉडीमध्ये तो इन्फेक्शन कॉज करणार, आणि जिथं फर्स्ट ऑफ ऑल तो इन्फेक्शन कॉज केलेला आहे प्रायमरी सिफिलिसमध्ये बघायला लागलो आहे आपण. प्रायमरी स्टेजमध्ये इन्फेक्शन कॉज केला की तो जो पर्टिक्युलर टिश्यू आहे तो पूर्ण डिस्ट्रक्ट करणार आहे किंवा डॅमेज करून टाकणार आहे आणि तिथं अल्सर फॉर्मेशन होणार आहे. ओके, आफ्टर काय होणार आहे की 3 weeks ऑफ इनॉक्युलेशन सिफिलिटिक अल्सर किंवा चॅन्क्रे appears on the site of entry. Ulcer is a single painless non-itchy skin ulcer with a clean base and sharp borders between 0.3 to 3.0 centimeter in size. Chancre heals spontaneously within 3 to 6 weeks, but the microbes continues to spread via the lymph and blood. A symptomatic period lasting 2 to 24 weeks. एवढंच तुम्ही लक्षात ठेवा की ज्यावेळी हा ट्रेपोनेमा एंटर होतो त्यावेळी टिश्यूला डॅमेज होणार आहे किंवा टिश्यू डिस्ट्रक्शन करणार आहे आणि तिथं अल्सर फॉर्मेशन होतं. त्यालाच एक अमेरिकन वर्ड दिलेला आहे, चॅन्क्रे असा हा शब्द आहे. तर हा अल्सर फॉर्मेशन होतो आणि हा अल्सर जवळपास 0.3 and 3.0 सेंटीमीटरचा साईज एवढा असू शकतो आणि काही वीक्समध्ये किंवा 3 to 6 weeksमध्ये हा ऑर्गॅनिझम आहे तो किंवा हा अल्सर फॉर्म होतो आणि त्याच्यानंतर तो स्प्रेड पूर्ण बॉडीमध्ये स्प्रेड होणार आहे. लिम्फ नोड, आपल्या बॉडीमध्ये जे लिम्फ नोड्स किंवा ब्लड स्ट्रीम्स असणार आहेत त्यांच्या थ्रू ते होल बॉडीकडे 24 weeksमध्ये पूर्ण बॉडीमध्ये तो स्प्रेड होणार आहे. तर ही आहे प्रायमरी स्टेज ऑफ सिफिलिस. नेक्स्ट आहे सेकंडरी सिफिलिस. आता सेकंडरी सिफिलिसमध्ये काय होणार आहे की कॅरेक्टराइज्ड बाय रेड मॅक्युलोपॉप्युलर रॅश ऑन ऑलमोस्ट एनी पार्ट ऑफ द बॉडी, कॅन्डिलोमॅटा, wart-like lesions on the anogenital regions, hepatitis, glomerulonephritis and meningitis. Secondary syphilis resolve within weeks to months. आता सेकंडरी सिफिलिसमध्ये काय होतं की हा ऑर्गॅनिझम पूर्ण बॉडीमध्ये तर स्प्रेड होणारच आहे, त्याचबरोबर होल बॉडीला एक रेड कलरचे रॅशेस पूर्ण बॉडीच्या स्किनच्या सरफेसवरती रेड कलरचे रॅशेस फॉर्म होतात आणि त्याच्यामुळं इचिंग हा असे प्रॉब्लेम्स तिथं कॉज होतात. तर हे सेकंडरी स्टेजमध्ये होणार आहे. तर नेक्स्ट आहे टर्शियरी सिफिलिस. आता टर्शियरी सिफिलिसमध्ये काय होतं, ऑकर्स 3 to 15 years आफ्टर द इनिशियल इन्फेक्शन. टर्शियरी सिफिलिस 3 to 15 yearsचं इन्फेक्शन असू शकतं. डिवायडेड इंटू किंवा ट्रेपोनेमा पॅलिडमचं जर आपण काय म्हणतात त्याला लवकर डायग्नोसिस नाही केलं आपण किंवा फर्स्ट प्रायमरी स्टेज किंवा सेकंडरी स्टेजमध्ये जर डायग्नोसिस नाही केलं तर तो टर्शरी
सिफिलिस कधीपासून स्टार्ट होणार आहे, तर 3 इयर्स टू 15 इयर्सपासून तो हा टर्शरी सिफिलिस स्टार्ट होणार आहे, डिवायडेड इंटू 3 डिफरंट फॉर्म्स. आता ह्याच्यामध्ये काय होतं की सेकंड स्टेजमध्ये आपण बघितले की काय तो होल बॉडीच्या स्किनच्या सरफेसवरती रेड कलरचे रॅशेस फॉर्म होतात, लार्ज इन साईज असणारे ते रॅशेस, आणि त्याच्यामुळे इचिंगचे असे प्रॉब्लेम्स सेकंडरी सिफिलिसमध्ये कॉज होतात. आणि जर टर्शरी सिफिलिसमध्ये आपण बघितलं तर हे काय होणार आहेत की आपले जे ऑर्गन्स असणार, फॉर एक्झाम्पल इथं म्हणले की ग्युमॅटस सिफिलिस म्हणजेच काय, ग्रॅन्युलोमॅटस लिजन्स इन द लिव्हर, स्किन अँड बोन्स 15%. तर आपले जे यांचे काय केलं जातात, लिव्हर, स्किन आणि बोन्सचे पूर्ण डॅमेज तर होणार आहेत किंवा त्यांचे लिजन्स त्यांना फॉर्म होतात. नेक्स्ट आहे न्यूरोसिफॅलिस, इन्फेक्शन्स ऑफ द ब्रेन पॅरेन्कायमा अँड द डोर्सल कॉलम ऑफ स्पायनल कॉर्ड. ब्रेन पॅरेन्कायमा जे टिश्यूज असणार आहेत, ब्रेनमधले पॅरेन्कायमा टिश्यू जे असणार आहेत किंवा स्पायनल कॉर्ड्स असणार आहेत, त्यांना इन्फेक्शन होणार आहे. डीप इन्फेक्शन आहे, एक गोष्ट लक्षात घ्या. हे टर्शरी स्टेजमधलं आपण बघायला लागले आणि ह्याच्यामध्ये डीप इन्फेक्शन होणार आहे. आपण फक्त आपले एक्सटर्नल ऑर्गन्सना इन्फेक्ट झालेलं बघितलं होतं, पण टर्शरीमध्ये काय होणार आहे, जे आपले लिव्हर, स्किन किंवा बोन्स असणार आहे त्यांना लिजन्स फॉर्मेशन होणार आहे. किंवा न्यूरोसिफिलिस असेल तर त्याच्यामध्ये ब्रेनच्या पॅरेन्कायमा सेल्स किंवा स्पायनल कॉर्डचे जे कॉलम्स असणार आहेत त्यांना इन्फेक्शन होणार आहे. आणि कार्डिओव्हॅस्क्युलर सिफिलिस आहे लास्ट. तर व्हॅस्क्युलॅरिटीस अँड एरोटिक म्हणजेच काय 3 टाईप्समध्ये डिवाइड झालेले आहे ते. टर्शरी सिफिलिस डिवाइडेड ग्युमॅटस सिफिलिस, न्यूरोसिफिलिस आणि कार्डिओव्हॅस्क्युलर सिफिलिस. तर असे त्याचे एक्सप्लेनेशन आहे. प्रायमरी सिफिलिस, नेक्स्ट आहे सेकंडरी आणि टर्शरी किंवा लेट सिफिलिस देखील असं म्हटलं जातं याला. तर सिम्पटम्स तुम्हाला क्लिनिकल सिम्पटम्स तुम्हाला लक्षात आले असतील. तर लेट सिफिलिस आपण बघूया किंवा लेट इन्फेक्शन जी लास्ट स्टेज आहे सिफिलिसची, त्याच्यामध्ये काय होतं की मॅनिफेस्टेशन्स ऑकर्स आफ्टर 2 इयर्स, लेट बोनी instructions, carniofacial alterations, and so on. Symptoms is seen in untreated children. जे चिल्ड्रन्स असणार आहेत, अनट्रीटेड चिल्ड्रन्स आपण म्हणूया त्याला, की यांच्यामध्ये कसं होणार आहेत लेट इन्फेक्शन म्हणजेच काय की एकतर हे बोनी डिस्ट्रक्शन म्हणजे त्यांच्यामध्ये तर बोनची ग्रोथ डेव्हलपमेंट चालू असणार आहे, न्यूनेटल बेबीज असणार आहेत किंवा त्याचबरोबर जे जस्ट न्यूनेटल बेबीज असणार तर त्यांच्यामध्ये हे बोन फॉर्मेशन किंवा बोनची ग्रोथ डेव्हलपमेंट चालू असणार आहे किंवा कार्निओफेशियल अल्टरेशन. त्यांच्या पर्टिक्युलर जे ऑर्गन्स आहेत तर त्यांच्यामध्ये काय होतं की अल्टरेशन फॉर्म होतात. म्हणजेच काय होतं की त्यांच्या जे पर्टिक्युलर ग्रोथचं हे असणार आहे, ऑर्गनची साईज वगैरेची ठरलेली असणार आहे, तर त्याच्यामध्ये बदल होतात. कारण ते डेव्हलपमेंटल किंवा न्यूनेटल बेबीजमध्ये त्यांची पूर्ण बॉडीची ग्रोथ किंवा ऑर्गन्सची ग्रोथ झालेली नसते, ती डेव्हलपमेंटमध्ये असणार आहे. तर डेव्हलपिंग ग्रोथ असणार आहे. त्यांच्यामध्ये हे जर ट्रेपोनेमाचं जर इन्फेक्शन झालं तर काय होतं की त्यांच्या या पर्टिक्युलर ऑर्गन्समध्ये अल्टरेशन फॉर्म होतात आणि तिथं त्यांना ते काय होतं की या ट्रेपोनेमाचं इन्फेक्शन होतं. नेक्स्ट, नॉन व्हर्नल सिफिलिस. इन केस ऑफ वेअर सिफिलिस इज ट्रान्समिटेड अदर दॅन सेक्शुअल मोड आर कॉल्ड नॉन व्हर्नल सिफिलिस. हे जे लेट इन्फेक्शन असणार आहेत किंवा न्यूनेटल बेबीजमध्ये मी सांगितलं तुम्हाला की अनट्रीटेड न्यूनेटल बेबीज असतात जे अर्ली काय म्हणतात त्याला जस्टेशन फेजमध्ये जे असणार आहेत बेबीज, त्यांच्यामध्ये हे अल्टरेशन फॉर्म होतं. तर नॉन व्हर्नल सिफिलिस म्हणजेच काय, जे ट्रान्समिटेडसाठी
अनादर वे यूज करतात त्यांना काय म्हणणार आहे आपण, नॉन व्हेनरल सिफिलिस. नॉन व्हेनरल सिफिलिस मे अकर इन फॉलोइंग कंडिशन्स. आता नॉन व्हेनरल सिफिलिस कधी होणार आहे, तर एक तर डॉक्टर्स आणि नर्स हॉस्पिटलमध्ये काम करत असते वेळी जर त्यांनी जे प्रिकॉशन्स असणार आहेत किंवा आपले जे सूट्स असणार ते जर त्यांनी वापरले नाही तर हजार्डस त्यांना त्यांच्या बॉडीला किंवा होऊ शकतं. कारण हे काय असणार आहे की त्यांच्या हाताला वगैरे लागून ते परत त्यांना पूर्ण होल बॉडीला इन्फेक्शन होऊ शकतं. त्याचबरोबर कंटॅमिनेटेड ब्लड जर असेल, ट्रान्सम्युशनसाठी आलेले कंटॅमिनेटेड जर ब्लड असेल आणि त्याच्यामध्ये जर ट्रेपोनेमा पॅलिडम असेल तर त्याच्या थ्रू देखील हा काय होतो, इन्फेक्शन रेसिपियंटला हा जर आपण असे जर ब्लड आपण जर दिलं तर त्याच्या थ्रू देखील, ह्या ब्लड ट्रान्सफ्युजनच्या थ्रू देखील एका हेल्दी पर्सनला त्याचं इन्फेक्शन होऊ शकतं. तर त्याच्यामध्ये ज्यावेळी ब्लड ट्रान्सफ्युजनमधून जर ट्रेपोनेमाचं इन्फेक्शन झालं तर त्यामध्ये अल्सर फॉर्मेशन मात्र होत नाही. तर हे आहेत नॉन व्हेनरल सिफिलिसचे सिम्पटम्स इथं आपण बघितलेले आहेत किंवा त्याचं ट्रान्समिशन कसं होतं ते बघितलं. आणि लेट इन्फेक्शनमध्ये किंवा निओनेटल बेबीज असणार त्यांच्यामध्ये अल्ट्रेशन कसं होणार आहे, कार्निया फेशियल अल्ट्रेशन किंवा डिस्ट्रॅक्शन कसं होणार आहे ते आपण बघितलेलं आहे. तर आय होप तुम्हाला हे सिम्पटम्स काय आहेत ते त्याच्या थोड्याफार आयडियाज तुम्हाला आले असतील. सिम्पटम्समध्ये आपण क्लिनिकल सिम्पटम्समध्ये एक अर्ली सिफिलिस आणि लेट सिफिलिस असं बघितलं. अर्ली सिफिलिसमध्ये प्रायमरी आणि सेकंडरी आणि लेट सिफिलिसमध्ये टर्शरी आणि क्वाटर्नरी किंवा लेट इन्फेक्शन्स असं पण स्टडी केलेला आहे. आय होप तुम्हाला इथं लक्षात आलं असेल. तर नेक्स्ट आपण बघूया की कॉन्जेनिटल सिफिलिस. सिफिलिसचे टाईप्स आहेत ते म्हणजे एक नॉन व्हेनरल सिफिलिस, ॲक्वायर्ड आणि कॉन्जेनिटल सिफिलिस आपण बघितले. तर हे ॲक्वायर्डचे बघितलेत आपण, नॉन व्हेनरल किंवा व्हेनरल सिफिलिस. आता नेक्स्ट आहे कॉन्जेनायटल सिफिलिस. आता कॉन्जेनायटल सिफिलिस म्हणजे काय, द मायक्रोब्स कॅन ट्रान्समिटेड टू द फीटस फ्रॉम इन्फेक्टेड मदर ट्रान्सप्लॅसेंटली आफ्टर द फर्स्ट 10 to 15 weeks ऑफ प्रेग्नन्सी. ज्यावेळी प्रेग्नन्सीच्या दरम्यान जर मदरला इन्फेक्शन झालं तर काय होणार आहे की 10 to 15 weeksमध्ये किंवा 10 to 15 weeksच्या प्रेग्नन्सीमध्ये जर ह्या ट्रेपोनेमाचं जर इन्फेक्शन त्या पर्टिक्युलर मदरला झालं तर काय होणार आहे की त्या जो बेबी असणार आहे न्यूनेटल बेबीज, तर त्या बेबीला हे कॉन्जेनिटल सिफिलिस होणार आहे. कॉन्जेनिटल सिफिलिस म्हणजेच काय, जन्मजात हा सिफिलिस त्या बेबीला होणार आहे. तर कॉन्जेनिटल सिफिलिस इज असोसिएटेड विथ uterine growth retardation, hepatosplenomegaly, CNS infections, hydrocephalus, optic atrophy and seizures, mucocutaneous lesions and lymphadenopathies. तर हे जे आहेत हे कॉन्जेनिटल सिफिलिस असोसिएटेड असणार आहे. तर कॉन्जेनिटल सिफिलिस म्हणजेच काय की जन्मजातच हा ट्रेपोनेमाचं इन्फेक्शन त्या बेबीला होणार आहे. आणि कधी होणार आहे तर 10 to 15 weeksच्या प्रेग्नन्सीमध्ये जर मदरला इन्फेक्शन झालं तरच हे कॉन्जेनिटल सिफिलिस त्या बेबीला होणार आहे. ओके, आय होप तुम्हाला इथं लक्षात आलं असेल. कॉन्जेनिटल सिफिलिस बघितले आपण, ॲक्वायर्ड सिफिलिस बघितले, त्याचे क्लिनिकल सिम्पटम्स बघितले, त्याचबरोबर पॅथोजेनेसिस बघितलेले. लास्ट पॉईंट या लेक्चर्समध्ये आपण बघूया ट्रान्समिशन. आता ट्रान्समिशन कसं होणार आहे तुम्हाला लक्षात आलंच असणार आहे. एकतर जो ट्रेपोनेमा पॅलिडम आहे इट इज ट्रान्समिटेड बाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट अँड ट्रान्सप्लांटली. एकतर डायरेक्ट कॉन्टॅक्ट होणार आहे, सेक्शुअली डायरेक्ट कॉन्टॅक्ट झालं तर ट्रेपोनेमाचं इन्फेक्शन होणार आहे, आणि किंवा प्रेग्नन्सीच्या दरम्यान ट्रान्सप्लांटेडली किंवा निओनेटल बेबीजला हा इन्फेक्शन होऊ शकतं, किंवा हॉस्पिटल पर्सनल्स, लॅबोरेटरी स्टाफ्स किंवा अँड ब्लड ट्रान्सफ्युजन रेसिपियंट्स मे कॉन्टॅक्ट द डिसीज ॲक्सिडेंटली. किंवा हॉस्पिटल किंवा मेडिकल फील्डमध्ये जे काम करणारे जे लोकच असणार आहेत म्हणजे डॉक्टर्स, नर्स किंवा लॅबोरेटरी पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी स्टाफ्स किंवा ब्लड ट्रान्सफ्युजन रेसिपियंट्स किंवा पेशंट्स, हेल्दी पर्सन्स जे असणार किंवा ब्लड रिसीव्ह करणारे रेसिपियंट्स जे असणार आहेत
असे जर हेल्दी पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये जर ॲक्सिडेंटली हा ट्रेपोनिमा जर त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर त्यांना हा ट्रेपोनिमाचं इन्फेक्शन होऊ शकतं किंवा हा सिफिलिस डिसीज होऊ शकतो. तर हे 2 मोड आहेत ट्रान्समिशनचे ट्रेपोनिमाचे. ओके, आय होप तुम्हाला इथं लक्षात आलं असेल. तर इथं आपण काय करूया, या लेक्चर्समध्ये आपण इथंच थांबूया. नेक्स्ट लेक्चर्समध्ये आपण त्याचे लॅबोरेटरी डायग्नोसिस बघूया आणि ट्रीटमेंट हे अजून 2-3 पॉईंट्स असणार आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चर्समध्ये बघूया. तर इथं आपण थांबूया. थँक्यू.